तर महाराष्ट्रामध्ये आता पत्रकारही सुरक्षित नाहीत का असा सवाल नाना पटोले यांनी केलाय। तर पक्ष सोडल्याने संजय दिना पाटील हे भरकटलेत असं सुनील राऊत यांनी म्हटलंय। कायदा सुव्यवस्था रसातळाला गेलेली आहे अशा शब्दात भास्कर जाधव यांनी टीका केली। बघा, जे करणार ते भोगणार। संजय दिना पाटील खासदार यांनी पत्रकाराला मारायची धमकी देऊन टाकली। अध्यक्ष महाराज, माझा या ठिकाणी मुद्दा असा आहे, व्यक्ती म्हणून नाही, या ठिकाणी आता पत्रकारही सुद्धा अडचणीत आलेले आहेत। त्यांनी अगर माहिती मांडायला गेले तर त्या पत्रकारांना तुम्ही माहिती का दिली, त्या पद्धतीचं का दाखवलं, त्याच्यावरही या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर आता हमला व्हायला निघाला असेल तर अध्यक्ष महाराज काय चाललंय या महाराष्ट्रात? पत्रकारही सुखरूप नाही आहे महाराष्ट्रात, सुरक्षित नाही अध्यक्ष महाराज। आता थोडे ते आता माझ्या मते तरी थोडेसे ते आता भरकटलेले असावे। पक्ष सोडल्याने त्यांना थोडंसं त्यांच्या मनावरती परिणाम झाला असावा, किंवा त्यांना आता कळलं असेल की मी चूक केली असेल। कारण मी तुम्हाला खात्री देतो, ईशान्य मुंबई काय भारतीय जनता पार्टी ही सीट सोडणार नाही, 100% सोडणार नाही। आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच त्यांच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली, स्वतःच्या पायावर मारून घेतलीच। इव्हन ती त्यांच्या मुलीसाठी सुद्धा कुऱ्हाड मारून घेतली। त्यामुळे ते थोडे फ्रस्ट्रेट झाले असावे आणि त्या फ्रस्ट्रेटिंगमध्ये काहीतरी ते बोलले असावे। हे खासदार किती निर्ढावलेले आहेत, किती बेमुरवतखोर झालेले आहेत, आणि त्यांना सरकारचं किती पाठबळ असू शकेल। पत्रकारांना खुलेआमपणे मी मारेन, मी बोलतोय ते रेकॉर्ड करून ठेवा, तुम्हाला वाटलं तर मुंबईच्या कमिशनरला ते पाठवा, हे सांगण्यापर्यंत धाडस कधी जातं? तर आपण सत्ताधीश आहोत, आपण सत्ताधारी आहोत, आपण कोणालाही काही केलं तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही, अशी सरकारबद्दलची ज्या वेळेला भावना होते त्याच वेळेला इथपर्यंत मजल जाते। घाबरलेला असतो। संजय दिनांना पैसे कदाचित तिप्पट कंटेनरने मिळालेले असतील, पण संजय दिनांचा नैतिक जनाधार पूर्णतः ढासळलेला आहे। हे मुलुंडमध्ये उद्धव साहेब गेल्यानंतर ज्या उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर आले होते त्यातनं कळलेलं आहे। पण असे घाबरलेले संजय दिना मानसिक संतुलन ढासळण्यासारखे करत असतील तर त्यांच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावी ना। त्याचा भुर्दंड पत्रकारांनी का भरावा आणि पत्रकारांनी ही भाषा का सहन करावी? मला वाटते अधिवेशन चालू आहे। आज भास्कर दादांनी यावरती सभागृहात प्रश्न विचारला होता, पण नुसतं प्रश्न विचारून नाही तर यावरची ठोस उत्तरं घेईपर्यंत सभागृहामध्ये इतर विषयांवर कामकाज सुद्धा नाही झालं पाहिजे। संजय दिना पाटलांचं हे जे काही पत्रकारांबद्दल बोलणं आहे तर ते तर झालंच, पण गेल्या काही दिवसांपासून ते जे बोलतायत, खास करून हिंसक जे वक्तव्य आहेत त्यांची, की आम्ही 5 जणांना आधी मारलंय वगैरे, तर कसं बघता तुम्ही? नाही, याचा अर्थ गृह खात्याचा कसलाच वचकच नाहीये। देवेंद्रजींकडून गृह खातं ते किती वेळा अपयशी गृहमंत्री आहेत यावर इतक्या वेळा ती अंडरलाईन होते ना, की आता तर कायदे मंडळाच्या सभागृहाचे सदस्य असणारी व्यक्ती उघडपणे सांगते की मी 5 लोकांना मारले। ते 5 कोण आहेत, कुणाला मारलं, कधी कधी मारलं, कसं मारलं, म्हणजे भुसकून मारले का, जाळून मारले का, ॲक्सिडेंटमध्ये उडवले का, बॉम्ब टाकून मारले का, खंडणी आणि काय दरोड्यामध्ये मारले का, कशा पद्धतीने 5 लोक मारले याच्यावर काहीतरी प्रश्न विचार। आणि जर ते विचारले जात नसतील आणि हे सगळं म्हणजे जेव्हा जेव्हा माणूस शिंदेंकडे जातो तेव्हा तेव्हा तो त्याचा नैतिकता, त्याचा विवेक हरवून बसतो, परंतु त्याचा भुर्दंड जर सामान्य जनतेला बसत असेल आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर याला सरकार म्हणून त्यांनी काय उत्तरं द्यावी हा आमचा पुन्हा पुन्हा प्रश्न आहे। कारण आमच्याकडे असताना तरी निश्चितपणे ही अशी भाषा नव्हती, कदाचित ते एक बुरखा पांघरून होते का, आणि हाच त्यांचा नेमका खरा चेहरा आहे, हाही आता प्रश्न निर्माण होतो। नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न होता, व्यापारी संपूर्ण विभागासाठी निधी दिला होता, मात्र तो लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता, मात्र त्याला जयकुमार गोडे असतील आणि उदय सामंत यांनी
प्रश्न तो झटकला असा आरोप अनिल सराफांनी केलेला. काय आहे, एक अजस्त्र बहुमत. शेतकऱ्यांबद्दल गांभीर्य नाही असं नाही, शेतकऱ्यांबद्दल नाही, यांना कोणाबद्दलच गांभीर्य नाही. आणि आमचं कोण काय करू शकणार आहे अशी एक भूमिका या सगळ्या लोकांची आहे. कारण एक अजस्त्र बहुमत हाताशी आल्यावर आम्हाला कोणाशीच कसलीच घेणं देणं नाही, आम्ही कोणालाच उत्तरदायी नाही, हा एक उन्मत्तपणा यांच्या ठायी येत आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एकदा जर डिलिमिटेशन बिल झालं तर शिंदेंनी ज्या अमित शहांच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी हे सगळे लोक फोडाफोडी केली आहे, त्या शिंदेंना आणि त्यांच्या संजय दिनासारख्या लोकांना सुद्धा पुन्हा भाजप हिंग लावून विचारणार नाही. आणि संजय दिनांसारखे लोक आज Y+ सुरक्षेच्या जीवावर किती उड्या मारत असले तरी नंतरच्या काळात त्यांचं पोतेरं झाल्या वाचून राहणार. सत्तेत गेल्यामुळे खरं तर हा सगळा माज म्हणायला लागेल किंवा त्यांना ह्याचं सगळं ते आले का असं वाटतंय. बघा, पत्रकारांकडून हा माझ हा शब्द येणं ही एक मोठी गोष्ट आहे. हे फार विशेष आहे की काय प्रतिमा झालेली आहे या लोकप्रतिनिधींची की पत्रकारांना सुद्धा वाटतं की या लोकांना माज आलेला आहे. हा माज सत्तेचा आहे, हा माज पैशाचा आहे, हा माज एका अर्थाने देशातली केंद्रीय गृहमंत्र्यांची ताकद, त्यांच्या सरपरस्तीमध्ये आम्ही आहोत, त्यामुळे आम्हाला आता कोणीच काही करू शकत नाही. हा एक काय म्हणतात त्याला की आम्हाला आता कुणाचाही कसलंही बंधन राहिलेलं नाही, अशा पद्धतीने ही मोकाट सुटलेली माणसं आहे. उद्यापासून उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू होतो. ज्या ज्या भागामध्ये आमदार खासदार होते विशेष करून त्या ठिकाणी दौरा घेतला. हो, उद्यापासूनचा हा दौरा आहे. यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्यानंतर धाराशिव या भागातला ते दौरा करणार आहेत आणि त्यानंतरचा एक वेगळा दौरा त्यांचा शिर्डीला होणार आहे. या सगळ्या दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी ते बोलणार आहेत, वेगवेगळ्या जिल्हाप्रमुखांशी बोलणार आहेत. विशेषतः आता सपोज मी सोलापूरमध्ये काम करते तर माझ्या सोलापूरमध्ये एक बार्शी विधानसभा आहे जी